खानदेशात दरवर्षी उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवते. मात्र याच कडक उन्हाळ्यात पर्यटकांसाठी एक आगळेवेगळे पर्यटन स्थळ आकर्षण ठरले आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील अंजाडे गावात वसलेले नंदग्राम गोदाम सध्या गोसेवा, कृषी पर्यटन आणि वॉटर पार्कच्या सुविधांमुळे चर्चेत आले आहे. जळगाव शहरापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेले अंजाडे गावात हे पर्यटन स्थळ विकसित करण्यात आले. येथे होणाऱ्या पर्यटकांना गोसेवेचा अनोखा अनुभव घेता येतो. गायींना चारा घालणे, त्यांची सेवा करणे आणि गोशाळेची माहिती जाणून घेणे अशी संधी येथे उपलब्ध आहे. यासोबतच येथे कृषी पर्यटनाचाही अनुभव घेता येतो. शेतात जाऊन विविध पिकांची माहिती घेत पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवतात. उन्हाळ्यातील उकाड्यापासून दिलासा देण्यासाठी येथे वॉटर पार्कचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विविध वॉटर स्लाइड्स आणि स्विमिंग पूलमुळे पर्यटकांची येथे मोठी गर्दी होत आहे. नंदग्राम गोदाममध्ये विविध जातीच्या गायी असून अनेक नागरिक येथे गोसेवेसाठी येत असतात. अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या या कृषी पर्यटन स्थळाला जळगाव जिल्ह्यासह खानदेशातील इतर जिल्ह्यांमधूनही पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असल्याची माहिती नंदग्राम गोदामचे संचालक अभिलाष नागला यांनी दिली. नमस्कार, मी अभिलाष संतोषकुमार नागला, संचालक नंदग्राम गोधाम व जलसृष्टी वॉटर पार्क. आपण हे नंदग्राम गोधाम गोकृषी पर्यटन सुरू केलं आहे. इथे आपल्याकडे 200 भारतीय गोवंश आहेत. तर या गायींची सेवा व्हावी, यांचा खर्च निघावा म्हणूनच आपण नंदग्राम गोदामला एक पर्यटन स्थळ म्हणून डेव्हलप केलं आहे. तर इथे आपण एक चांगलं वॉटर पार्क तयार केलं आहे. आता जन्म माझा जळगावला झाला आहे, तर खानदेशवासियांसाठी आपल्याला काहीतरी देणे आहे हे उद्देश घेऊन आम्ही इथे गोशाळा प्लस पर्यटन स्थळ डेव्हलप केलेलं आहे. तर इथे तुम्हाला एक चांगलं वॉटर पार्क आहे, त्याच्यामध्ये स्विमिंग पूल आहे, बोटिंग आहे, रेन डान्स आहे, काही सेल्फी पॉईंट्स आपण बनवले. तसेच भारतातील कुठल्याही गोशाळेत नसलेले गोतीर्थ म्हणून म्युझियम आपण डेव्हलप केले आहे. तर सकाळ ते संध्याकाळ हा पूर्ण आपल्या जळगाववासियांचा एक दिवस चांगला स्पेंड व्हावा यासाठी आपण हे पर्यटन स्थळ डेव्हलप केलं आहे. तसेच याच्यामध्ये आपण तिकीटमध्ये लोकांना वेलकम ड्रिंक, पॉपकॉर्न आणि कॉटन कॅन्डी देत आहोत. तर आपला उद्देश हा चांगला आहे. इथे लोकांचे 2 पण 1 तास हे होतील, म्हणजे तुमचं पर्यटन एक चांगला दिवसही स्पेंड होईल, प्लस तुमच्या हाताने गोसेवाही होईल. तर आपला जो खर्च आहे गायींचा खर्च, प्लस इथे आपण ग्रामीण रोजगार देत आहे, तिथल्या ग्रामीण मुलांना आपण तिथे रोजगार देत आहे. तर आपला हा जो उद्देश आहे हा तुमच्या मार्फतच, जेणेकरून इनडायरेक्टली तुम्ही इथे येणार पर्यटनासाठी, तर ही सेवा तुमच्याकडूनही होत आहे. तर मी प्रत्येक जळगाववासियाला, खानदेशवासियाला हेच विनंती करेन की एकदा नंदग्राम गोधामला अवश्य भेट द्या. आता नंदग्राम गोसेवा हे नाव ठेवण्याचा उद्देश नेमका काय वाटतं? आता काय वाटतं, नंद म्हणजे आपले कृष्ण भगवानचे वडील होते आणि ग्राम म्हटलं म्हणजे गाव. तर आपल्या नंदबाबांचं गाव जसं होतं कृष्ण काळमध्ये, तसं याला आपण डेव्हलप करण्याचा हेतू यामागे होता की जिथे बाबा गायी आहे, चांगलं धार्मिक वातावरण आहे, एक पवित्रता आहे, म्हणून नंदग्राम आणि गोधाम म्हटलं म्हणजे गायींचं वास. तर नंदग्राम गोधाम हे नाव ठेवण्यामागचा हा उद्देश आहे. तुमचं जे हे जे नेमकं कोणत्या ठिकाणी आहे आणि याला पूर्ण सप्ताहावर असतं का, उघडं असतं का? नंदग्राम गोदाम हे जळगावपासून 25 किलोमीटरवर भुसावळ रोडवर अंजाडे गावामध्ये आहे, यावल तालुक्यामध्ये. आणि हे आपलं आता एप्रिल आणि मे महिन्यात पूर्ण दिवस सुरू राहणार आहे. बाकी वेळेस आपला सोमवार बंद असतो. आपलं 500 रुपये तिकीट आहे. त्या तिकीटमध्ये तुम्हाला वेलकम ड्रिंक, पॉपकॉर्न, कॉटन कॅन्डी, तसेच वॉटर पार्कमधल्या सगळ्या राईड्स, सेल्फी पॉईंट्स हे इन्क्लुडेड आहे. 5 वर्षांच्या खाली आपण फ्री देणार आहोत, 5 वर्षांच्या वरती पूर्ण तिकीट आहे. शेवटी परत तेच सांगेल की गोसेवा व्हावी, गायींचा खर्च निघावा, ग्रामीण रोजगार देत आहोत, हे सगळं उद्देश आपलं नंदग्राम गोधाम चालवण्यामागचा आहे. तर याला तुम्ही सगळे जळगाववासी सहकार्य करा हीच आमची विनंती. तुमचं नाव? मी अभिलाष संतोषकुमार नागला, संचालक नंदग्राम गोधाम व जलसृष्टी वॉटर पार्क. वाढलेलं आहे. खूप एन्जॉयमेंट होते, हायजिनिक पण आहे आणि लोक पण खूप चांगले आहेत, कॉपरेटिव्ह आहेत. आणि असं काही नाही आहे की खूप जास्त गर्दी वगैरे, खूप चांगले आहेत. आणि जेवण खावण, वेलकम ड्रिंक वगैरे खूप छान होतं, मजा येते. आम्ही आलोय, तुम्ही पण याल. इथे येऊन नेमकं तुम्हाला काय अनुभव काय आला? अनुभव हा आला की असं नाही की पूर्ण ओसाड आहे, झाडं वगैरे छान आहेत, गाई वगैरे सगळं खूप छान आहे, हायजिनिक आहे, पाणी एकदम बरोबर आहे, काही स्किनला त्रास नाही होते, राईड्स पण खूप छान आहे. ताई काय सांगाल, तू या ठिकाणी आलेले वॉटर पार्कमध्ये तुला अनुभव कसा आहे?
एकंदरीत सर्व काही छान आहे आणि नुसतं म्हणजे वॉटर पार्कच आहे, खायचंच आहे असं नाही. तिथं गौसेवा आहे, म्हणजे गायी आहेत, गायींना सांभाळलं जातं, जी की खूप चांगली गोष्ट आहे. आणि म्हणजे एक आपल्या इथे गाईला आई मानलं जातं, तर तिथं गायी ठेवलेल्या आहेत, त्यांची सेवा केली जाते. तर एकंदरीत सर्व काही छान आहे. हे मला खूप आवडलं खरं तर. तुमचं नाव? दिशा. मी शिरेंडे, मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. आज महिला दिनानिमित्त एन्जॉय करावा म्हणून आज आम्ही नंदीग्रामला आलेलो आहे. इथे येऊन आम्हाला खूप छान वाटलं. नमस्कार, मी पण पल्लवी माळी, मी पण एक मेकअप आर्टिस्ट आहे. इथे आज महिला दिनानिमित्त आम्ही एन्जॉय करायला आले. असं वाटतच नाही की आम्ही वयस्कर वगैरे काही आहोत. आम्ही आमचे वय विसरून आम्ही इथे एन्जॉय करतोय. वॉटर पार्कला आल्यानंतर काय वाटलं ताई तुम्हाला? आनंद कसा करतो व्यक्त करतो? आनंद म्हणजे वाटतच नाही की आम्ही वयाने इतकं मोठ्या अक्षरशः लहान मुलांसारखा आम्ही आनंद घेतो इथला. वॉटर पार्कच्या सुविधा काय काय वाटल्या तुम्हाला इथले? सुविधा म्हणजे आलेल्या आम्हाला वेलकम ड्रिंक देण्यात आलं. म्हणजे जे आता उन्हामुळे काही जो त्रास होता त्याच्यामुळे एकदम नाहीसा झाला. आणि इथं खाण्यापिण्याची पण चांगली व्यवस्था केलेली आहे. पाहिजे ते सगळ्या गोष्टी गरम गरम, थोडासा वेळ लागला चालतो पण मस्त गरम गरम खायला मिळते. हॅलो, मी नीता पोद्दार, मी नवरसाठी स्पेशलिस्ट आहे. आम्ही सर्व व्यावसायिक आहे आणि वेळात वेळ काढून आम्ही महिला दिनानिमित्त एकत्र येतो आणि वॉटर पार्कला आलो. फर्स्ट टाईम आलो, वॉटर पार्कचा आनंद घेतला आणि सुरक्षेच्या दृष्टीने खूपच छान वाटतं. म्हणजे आम्ही आमचं वय विसरून बालपणात गेलो आणि खूप खूप एन्जॉय केलं. असंच सगळ्यांनी इथे अजून सगळ्यांनी येऊन इथे ह्या गोष्टीचा आनंद घ्यावा. सुरक्षित आहे. हेच आमच्या सगळ्यांना आमच्या तिघींकडून आम्ही महिला दिनाच्या खूप तिघही खूप शुभेच्छा. बिझी असल्यामुळे नेहमी आम्ही एकत्र येत नाही. पण महिला दिनानिमित्त 8 मार्च म्हणजे आमचा एक स्पेशल डे. आम्ही भेटतो म्हणजे भेटतो. आम्ही जळगावून आलेलो आहे आणि या निमित्ताने उलट मी सगळ्या महिलांना सांगेल कधी या आणि महिला दिन साजरा करा आणि सगळ्या महिलांना हॅपी वुमन्स डे. म्हणजे खूप सुरक्षित वाटतं हे.